तर ही थेट दृश्य आपण पाहतोय बारामतीमध्ये अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। त्यासाठी जमा झालेली ही गर्दी आहे। अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक त्या ठिकाणी जमा झालेले आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, इतर पक्ष सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। बारामतीकर मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हा जनसागर त्या ठिकाणी लोटलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरामध्ये बुडालाय। अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारी अजित पवार यांची ही अकाली एक्झिट। बारामतीमध्ये लँडिंग करत असताना विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। थोडी कमी करा, मान्यवरांची जागा त्यांना बसण्याकरता जागा करून द्या। शासकीय मानवंदनेकरिता जे अधिकारी वरती येणार आहेत त्यांच्यासाठी जागा लागणार आहे, त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्या। माझी आपल्याला विनंती, कृपया थोडीशी स्टेजवरची गर्दी कमी करा। एक शिस्तप्रिय नेता, प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता, कामाचा प्रचंड उरक, सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, छोटे मोठे कार्यकर्ते असतील त्यांच्या अडीअडचणी सोडवायला सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवार कायमच उपलब्ध असायची। ती त्यांची ओळख होती। काम होणार असेल तर होईल आणि काही अडचणी आल्या तर होणार नाही असं देखील रोखठोक सांगण्याची हिंमत, तितका स्पष्ट वक्तेपणा, परखडपणा अजित पवार यांच्या स्वभावामध्ये होता, जो राजकीय वर्तुळामध्ये आज दुर्मिळ झालेला आहे। तो स्वभाव अजित पवारांचा होता, त्यामुळेच ते अनेकांच्या गळ्यातल्या ताईत होते। दांडगा जनसंपर्क हे देखील एक अजित पवार यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। शेकडो लोक त्यांना राज्यभरातनं भेटण्यासाठी दररोज येत असायचे। अनेक निवेदनं असायची। त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी देखील भल्या पहाटेच कार्यकर्ते त्यांना भेटायला गर्दी करत असत। मंत्रालयामधील त्यांच्या दालनामध्ये देखील मोठी गर्दी असायची। अनेक कार्यकर्ते असतील, सामान्य नागरिक असतील, आपल्या समस्यांसंदर्भात अजित पवार यांना भेटण्यासाठी यायचे। या माणसाला भेटलं की आपलं काम होईल अशी भाबडी, अशी आशा, अशी अपेक्षा देखील प्रत्येकालाच असायची। सामान्य नागरिकाच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करण्यामध्ये अजित पवारांना त्यांच्या राजकीय जीवनामध्ये यश आलेलं होतं। आपल्या लाडक्या दादांचं पार्थिव आणण्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे। कृपया स्टेजच्या मागच्या बाजूची गर्दी कमी करा। बारामतीकर आदरणीय दादांनी आपल्याला शिस्तीचं पालन करायला शिकवलं। आपल्याला आज शिस्तीचं प्रदर्शन करायचंय। कृपया सगळ्यांनी शिस्त पाळा, सहकार्य करा। अजित पवार कमी करा। यांची राजकीय कारकीर्द 1982 पासून त्या कारकिर्दीला सुरुवात झाली, प्रारंभ झाला। सहकारी साखर कारखाना असेल, सहकारी संस्थांच्या निवडणुकांमधून त्यांचा राजकीय चंचू प्रवेश झाला असं म्हणावं लागेल। इंदापूरच्या छत्रपती साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यापुढे ते निवडून आले होते आणि त्यानंतर 1991 पासून 1991 मध्ये अजितदादांनी संसदीय राजकारणामध्ये उडी घेतली। बारामतीचे खासदार झाले, पुणे जिल्हा सहकारी बँकेवरती निवडून गेले, बँकेचे अध्यक्ष देखील झाले आणि 16 वर्ष ते अध्यक्षपदी कायम होते। सर्व काही होते असं म्हणायला हरकत नाही, कारण शेवटी 30-35 वर्षापासूनचा संबंध. दादा पहिल्यांदा लोकसभेचे खासदार झाले तेव्हापासून एक विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत, नंतर युवक काँग्रेस आणि नंतर मग ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून दादांच्या सोबत अहोरात्र काम करणारे जे काही मोजके कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक होता. आधी सातत्यानं बारामतीला काही कार्यक्रमानिमित्तानं आलो की दादांना भेटीगाठी अशा त्यांच्या असायच्या, म्हणजे त्यांच्यावर असायच्या. काम कसं करावं तर ते दादांकडनं शिकावं, स्वच्छता कशी ठेवावी तर ती दादांकडनं शिकावी, संबंध कोणासारखे असावी तर ते दादांसारखे असावे, असे उघडकीस येत होते. आणि माझे कौटुंबिक संबंध, माझी मुलं आणि दादांची दोन्ही मुलं अतिशय जवळचे मित्र. किंवा आधी लग्नामध्ये जेव्हा जयचं लग्न होतं तेव्हा माझ्या सुनेला विमान मिळत नव्हतं, दादा स्वतःच्या विमानातून तिला घेऊन आले, मला फोन केला की बाबा तिला मी सोडतोय पुण्याच्या एअरपोर्टवर. हे असे संबंध जोपासायचं काम दादाने केलेलं आहे. आणि माझ्या तर आठवणी भरपूर आहे, कारण शेवटी प्रेम अतिशय मनापासून करणारा एक नेता तो राज्याचा होता. आणि त्यांच्या
माध्यमातूनच मला असं वाटतं की मी इथपर्यंत पोहोचण्यामध्ये दादाचा सिंहाचा वाटा असं म्हणायला हरकत नाही. आणि मला पुढे राजकारणामध्ये काही गोष्टीची जर गरज पडली लगेच फोन करून त्याला संबंधितांना अरे बाबा प्रतापला मदत करायची आहे, मला माझ्याकडनं जर काही चुका झाल्या तर मला वगैरे अशा अनेक सूचना करायच्या. विधिमंडळामध्ये कामकाज चालू असताना मुद्दा म्हणून असं कधी कधी मस्करीमध्ये म्हणायचं, अरे मी मागे वळून बघितलं तर मला सगळे राष्ट्रवादीचेच दिसते, असं वाटतं की माझंच मंत्रिमंडळ आहे की काय. असं हलक्या फुलक्या विनोदामध्ये सुद्धा ते आमच्याशी चर्चा करायचे. त्यामुळे कालच म्हणजे आमची कॅबिनेटची बैठक संपली आणि मी एक आमंत्रण दादांना दिलं की दादा ठाण्याला तुम्हाला ह्या फेस्टिवलला यायचं आहे. मला सांगितलं की 9 तारखेला मी नक्की येतो. आपल्या PA OSD त्यांना बोलून सांगितलं बाबा प्रतापच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं, मला लवकर त्या दिवशी सोडा. हे एक जे वेगळे संबंध दादांचे आणि माझे होते त्याच्यामध्ये कोणी कधी आड आलं नाही. मला एकनाथ शिंदे साहेबांनी पण असं कधी सांगितलं नाही रे तुझे संबंध दादांचे, तू असे एवढे तुझे कौटुंबिक संबंध का आहे अशी म्हणजे शंका घेण्यासारखं कधी दादांनी आमच्याशी वर्तन केलं नाही. आणि त्यांच्या म्हणजे अजूनही वाटत नाही खरं की दादा आपल्यामध्ये नाही आहेत. तुमच्यावरची मिश्किल टिप्पणी